लातूर शहर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण संपन्न झाली। या सभेमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचा गोंधळ झाला। लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये 28 विषय होते। लातूर शहरातील महत्वपूर्ण प्रश्नावर बगल देत आज हा अजेंडा तयार करण्यात आला असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि काँग्रेसने एका मताने हा विषय मंजूर करण्याचा घाट घालून हा विषय मंजूर करण्याचा पायंडा नवीन पाडला आहे, अशा पद्धतीने देखील आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते आपण जाणूया अशा पद्धतीचा सर्व विषय मंजूर करण्यात आले। हो, हे खरं आहे की आज काँग्रेसच्या माध्यमातून अतिशय चुकीच्या पद्धतीनं ही सर्वसाधारण सभा संपवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। अनेक प्रश्न असे होते की लातूरकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न होते, पण त्या विषयावर त्यांना चर्चा करायची नव्हती। आणि महत्वाचं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा विषय होता, स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा विषय होता। त्याही दोन्ही पुतळ्याला त्यांचा विरोध दिसतोय। अशा पद्धतीची खेळी त्यांनी 1 ते 28 विषय एका विषयामध्ये मंजूर करण्याचं काम केलं। त्यांना ते दोन्ही पुतळे लातूर शहरामध्ये उभे राहू द्यायचे नाहीत अशी त्यांची मानसिकता आहे। पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही याला वेगळ्या कायदेशीररित्या जाऊन ते काम कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि जी काही त्यांची मानसिकता आहे ती भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही हाणून पाडणार आहोत। शहरात एवढे महत्वपूर्ण प्रश्न असताना देखील या सर्व आदर विषय घेऊन हा विषय मंजूर करण्यात आलेला। तेच म्हणतो की लातूरकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न अजेंड्यावर न घेता केवळ स्वतःचे आम्हाला हे मान्य आहे की समजा ते मान्य केले असतील 1 ते 28, पण ते जर लातूरकरांच्या जिव्हाळ्याचे विषय असतील तर ते आम्ही मान्य करू। पण ह्यांना चुकीच्या विषयासाठी ते अजेंड्यावरचे विषय मान्य करून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी अशा पद्धतीची खेळी खेळली। खरं म्हणजे हे लातूरकरांचं दुर्दैव आहे की हे लातूरकरांच्या म्हणजे लातूरकरांनी ज्यांना सत्तेवर बसवलं ते लातूरकरांचा विचार करत नाहीत। ज्या लोकांना स्वतःची घरं स्वप्नातली घरे बांधायची तरी त्या लोकांना परमिशन मिळायला 1-1 वर्ष लागतं, हे दुर्दैवानी आम्हाला सांगावं लागतं। पण भारतीय जनता पार्टी म्हणून मी लातूर शहराच्या नागरिकांना आश्वस्त करतो की आम्ही काही त्यांना त्यांच्या पद्धतीनं महापालिका चालू देणार नाही। आम्ही आमचे आंदोलन चालू त्यांच्या विरोधामध्ये करू। उद्या खऱ्या अर्थानं आज जो त्यांनी गोंधळ घातला त्याचा निषेध आंदोलन म्हणून उद्याच्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत। प्रभाग क्रमांक 16च्या नगरसेविका आहेत, त्यांनी 2 बालकाच्या मृत्यू प्रकरणी हा विषय लावून धरला होता, परंतु तो देखील महापौरांनी मान्य केलेला नाही। हो, अत्यंत दुर्दैवी बाब आहे की 2 चिमुकल्यांचं दुर्दैवी आपण बघितलं की मृत्यू झाला, ज्यांच्यामुळे महापालिकेचा निर्गुण चेहरा आपल्या सर्वांच्या समोर आला। तोच मुख्य विषय म्हणून यांनी अजेंडावर घेतला नव्हता, जेव्हा की आम्ही पत्रव्यवहार केले होते वेळोवेळी तिथल्या सगळ्या आम्ही सहकारी नगरसेवकांनी मिळून, पण त्याचाही तो विषय त्यांनी घेतला नाही। आणि जेव्हा आम्ही सांगितलं की त्यासाठी आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबांना केली पाहिजे आणि एखाद्या सदस्याला त्यांच्या घरच्या एक नोकरीला लावून घ्यायचं असं सांगितलं होतं, पण त्यांनी ते काही केलंच नाही। आणि जेव्हा तो विषय असा सभागृह समोर मांडायचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण त्यासाठी त्यांचं म्हणावं तसं अपेक्षित उत्तर आम्हाला भेटलेलं नाही। आणि आज तर तुम्ही बघितलंच काय झालं। या सर्व गोष्टींना आमचा पूर्ण जाहीर निषेध आहे। लातूरकर आता आणखी किती दिवस विकासापासून वंचित राहणार आहे खरंच माहिती नाहीये। खूप जी घटना झाली आहे अत्यंत जाहीर निषेध आहे या गोष्टीला, एवढंच सांगू इच्छिते। महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय का? नक्कीच महिलांचाच नाही, पूर्ण भाजपच्या नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या काँग्रेसच्या सत्ताधारी पक्षाने केलेला आहे। आपण जर बघितलात तर विषय हे कुणाच्या पत्रावर अजेंड्यावरती आले होते तर सर्वच विषय हे भाजपच्या नसून काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पत्रावर आलेले विषय होते। म्हणजे इथूनच विषय अजेंड्यावर घेण्यापासूनच त्यांची एकाधिकारशाही, हुकुमशाही आणि दादागिरी ही चालू झालेली होती। आपण पाहत असाल की विषय पत्रिकेवर जे विषय होते त्याच्यामध्ये चंदीगड दौरा असेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणं असेल, असे वेगवेगळे विषय आर्थिक असलेले विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत। आणि बऱ्याच महापुरुषांचे त्याच्यामध्ये पुतळ्यांचे विषय आलेले आहेत। त्या संदर्भात मी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेला होता। महापौरांना विनंती केलेली होती की हा विषय आपण अजेंड्यावरती घ्यावा म्हणून, परंतु त्यांनी ह्या विषयाला बगल दिलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेताना सुद्धा आदरणीय मान खाली झुकते। अशा विषयाला, अशा पुतळ्याबाबत आपण राजकारण करावं
इतकी उदासीनता आपली आहे या विषयामध्ये, या तुमच्या मानसिकतेचा जाहीर आणि तीव्र शब्दामध्ये भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करत आहे. आणि ही एकाधिकारशाही, हुकुमशाही ही खपवून घेतली जाणार नाही. त्या संदर्भातच भारतीय जनता पक्षाकडनं आम्ही सर्वजण नगरसेवक मिळून उद्या आंदोलन करणार आहोत. आणखी काही महिला सदस्य आहेत? आज लातूर शहरामध्ये पूर्ण शहर हे पूर्ण खड्डेमय झालेलं आहे. असा एवढा गंभीर विषय आहे की एकदा ह्यांना टोपल्यावर मुरुम भेटत नाही टाकायला शहरामध्ये, आणि ह्यांनी चंदीगडचे दौरे काढतात, ह्यांनी हैदराबादला जातात. आज 25 लाखाचं ह्यांनी हैदराबादचं जे बिल काढलेलं आहे जाण्यासाठी, ते 25 लाखाचं मुरुम जर शहरात टाकलं असतं तर लोक त्या विकास त्यांना दिसला तरी असता. आणि ऍक्सिडेंट होऊ लागलेले आहेत, शाळेच्या बसेस खड्ड्यामध्ये होत आहेत. एवढा गंभीर विषय असताना सुद्धा आज महापौर मॅडम 2 वार्डामध्ये दौरा काढला त्यांनी. ते पूर्ण शहरामध्ये त्यांनी दौरा काढायचा होता. किती खड्डे आहेत बघायचे होते. 2 वार्डामध्ये त्यांनी दौरा काढला, विषय संपला. त्याच्यात काय मिलीभगत होती त्यांची, तेवढा विषय त्यांनी 2च वार्डात का दौरा काढला. त्यांनी पूर्ण लातूर शहराच्या महापौर आहेत, त्यांनी सगळीकडचाच आढावा घ्यायचं काम होतं त्यांचं. या गोष्टीचा मी तीव्र निषेध करते. आणि सभागृहामध्ये प्रत्येक वेळेस, आम्ही ह्याच्या अगोदर सुद्धा सभागृहात होतोच, कधीच जातीपातीचं राजकारण सभागृहात केलेलं नाही, आम्ही बोललेलो नाही. आता ह्या 2 सभा जे झाल्या त्या सभांमध्ये प्रत्येक वेळेस अल्पसंख्याक, आम्ही अनुसूचित, आम्ही हे, आम्ही ते, तर जातीचं राजकारण हे तुम्ही सभागृहात करू नका. आणि जो काही विकासाचा मुद्दा आहे तर विकासाचं राजकारण तुम्ही करा. आणि लातूरकरांना हा फक्त विकास पाहिजे आहे. लातूरकरांच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे. या समस्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. त्या आज जे केलेलं आहे ते खूप निषेधार्ह आहे, त्याचा मी तीव्र निषेध करते. काँग्रेस कुठतरी एक प्रकारे बहुमताच्या जोरावर चुकीची निर्णय घेते असं म्हणणं आहे, काय सांगाल? नक्कीच. आज सगळे पत्रकार बांधव पण तिथे होते. मी तर असं ऐकलं की पत्रकारांना पण विरोध केला की आज त्यांना येऊ दिलं नाही. हे कशासाठी? या सभागृहामध्ये काही काळं काम चालतंय का? त्या सभागृहामध्ये जे काही चालतं ते लातूरच्या जनतेला बघण्याचा, ऐकण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. जर तिथं काही चुकीचं चालत असेल तर पत्रकारांना विरोध केला जाईल. चुकीचं काही नसेल, लातूरच्या हितार्थ जर तिथं काही मुद्दे मंजूर होत असतील तर लातूरच्या जनतेला तो ऐकण्याचा प्रयत्न म्हणजे हक्क आहे. कारण त्यांनी आम्हाला एवढा सगळ्या म्हणजे निवडून देऊन तिथं आम्हाला पाठवलंय, लातूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं पाठवले. आणि ज्या प्रश्नावर आम्ही बोलणार पण आमचं म्हणणंच तिथं ऐकलं जात नाही. म्हणजे हे जे दुसऱ्यांना संबोधतात की गुंगी गुडिया, आज त्यांनीच आम्हाला त्या प्रकारे बनवून घरी पाठवलं, हे जरी म्हणलं तरी काही हरकत नाही. आज ज्या पद्धतीचा गोंधळ झाला, तुम्हाला बोलू दिले नाही, कसं बघताय? हे आमच्यासाठी सुद्धा नाविन्यपूर्ण आहे. मागच्याही सभागृहामध्ये आम्ही होतो. आदरणीय मागचे सुद्धा जे आमचे सोबतचे सहकारी सदस्य होते, एक वैचारिकता, प्रगल्भता आणि लातूरच्या विकासाकरिता असलेली जीबी म्हणून आम्ही अभ्यास करून उत्साहाने जायचो. परंतु आज देखील आम्ही त्या पद्धतीनं खरं म्हटलं तर 177 दिवस झालेले आहेत आता. आणि आज पहिली विकासावर बोलण्याची जीबी होती. आम्ही सगळे जण नगरसेवक 20-20, 25-25 हजाराच्या लोकप्रतिनिधीचं नेतृत्व करत त्या सभागृहात त्यांचे प्रश्न घेऊन, गटारीचा आहे, पाण्याचा आहे, लाईटचा आहे, कचऱ्याचा आहे, अन्य प्रश्न घेऊन त्या ठिकाणी जातो. आणि मुळात मागे खरं म्हणजे आता आमच्या सहकारी नगरसेविका म्हणाल्याप्रमाणे मी पण एक पत्र दिलेलं होतं. जीएसटी रिटर्नची जी फाईल आहे, आपल्याला जो निधी मिळणार आहे महानगरपालिकेला, ज्याच्यामधून आपल्या महानगरपालिकेच्या अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत, विशेषतः आपल्या कर्मचाऱ्याच्या पगाराचा प्रश्न, ती फाईल कुठं आहे मंत्रालयामध्ये, कुठल्या त्याचं स्टेजवर आहे, त्याचं स्टेटस काय आहे, त्याच्यासाठी समिती नेमण्यात यावी. आजच्या सभागृहात चर्चा करून आणि हे पत्र त्यासाठी घ्यावं. परंतु ठरवून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुणाचंही पत्र घेतलेलं नाही. विशेषतः बाकी विषयावर जेव्हा आता सुरुवात झाली सभेची, खरं तर आम्ही विषयाकडे गेलोच नाही. आणखी आमची सुरुवातच चालू होती की इतिवृत्तावर चर्चा. त्यामध्ये मी अशीच बोलायला उठल्यानंतर बोलण्याची सुरुवात करत होते, तेवढ्याच वेळामध्ये सन्माननीय महापौर महोदयांनी नाही तर त्या सभागृहातल्या एका सदस्याने उठून हा सगळा विषय मंजूर
म्हणून त्यांनी जे राष्ट्रगीताचं गान सुरू केलं आणि आपल्याला माहितीच आहे आपल्या देशाचं राष्ट्रगीत जेव्हा सुरू होते तेव्हा आपण स्तब्ध होतो, थांबतो शांतपणे. पण माननीय महापौरांनी न म्हणता किंवा जीबी संपली किंवा राष्ट्रगीत घ्या असं म्हणण्याचा सुद्धा त्यांच्याकडं अधिकार नाही. फक्त आणि फक्त महापौर महिला बसवली म्हणायला तिथं बसवलेली आहे. त्यांना बोलण्याचा कुठलाच नाही. जेव्हा त्यांना प्रश्न आम्ही करतो तेव्हा त्या उत्तर देखील देऊ शकत नाहीत. अगदी सभागृहात बसलेल्या एका सदस्याकडे बोट करतात आणि यांचं उत्तर द्या म्हणतात. अशा पद्धतीनं अतिशय दुर्दैवी पद्धतीनं आणि आता आम्हाला सुद्धा ज्या आम्ही विकासाचा मुद्दा तिथं घेऊन येतो परंतु त्याच्यावर चर्चा नाही, काहीच त्या विषयामध्ये नाही. त्याच्यानं जीबी जायचं म्हटलं तर जो उत्साह पूर्वी असायचा की आज आम्हाला ह्या विषयावर बोलायचंय तो उत्साह आमच्या मधला नाहीसा झालेला आहे. आमच्या शोभाताई म्हणाल्याप्रमाणे तिथं विषय सुरू झाला, जात पात धर्म ह्याच्यावरच चर्चा व्हायले आणि ह्याच्यावरच संपायले. परंतु हे का विसरून जातोय, मी असेल, ताई असतील, अन्य कुणी सदस्य कुणीही एका जातीचं प्रतिनिधी करत तिथं गेलेलं नाही. प्रत्येक जण आम्ही सगळ्या समाजाचं प्रतिनिधी, प्रत्येक जातीचं प्रतिनिधी आणि प्रत्येकाचा विषय मांडणं त्याचं प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं गेलेलो. पण मांडण्याची मुभा त्या ठिकाणी नाही. ही महानगरपालिका आणि हे सत्ताधारी हुकुमशहाच्या दिशेकडे जात आहेत. हे चित्र आज पाहावयास मिळालं आणि खरंच आजच्या या सभागृहात झालेली निंदनीय जी घटना घडलेली आहे या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत. काँग्रेस कुठं तर नवीन बांडा पडलेला आहे सर्वसाधारण सभेमध्ये अशा पद्धतीने. नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला की जो विश्वास लातूरच्या जनतेने काँग्रेसला आपला कौल देऊन दिला आहे तो विश्वास जनतेचा आज त्यांनी उडवून टाकलेला आहे की जनतेचे त्यांना कसल्याही प्रकारचे प्रश्न सोडवायचे नाहीत. आणि जनतेने एवढ्या विश्वासाने आज त्या प्रत्येक काँग्रेसच्या नगरसेवकाला निवडून देऊन आज त्यांची सत्ता त्या ठिकाणी लातूर शहरात आणली. महापौर म्हणून प्रथम नागरिक म्हणून महिला त्या ठिकाणी तिथे बसल्या आहेत. आणि आज पाहत असताना काँग्रेसच्या ज्या महापौर आहेत आपण पाहतो की ते स्वतः निर्णय कधीच घेत नाहीत. आज त्यांचा एक सदस्य खालून सांगतो आणि मग महापौर मॅडम आपल्या काय असतील ते सूचना देतात. हे वारंवार आम्हाला या ठिकाणी बघण्यासाठी भेटत आहे. तर कुठंतरी असं वाटतं की हे महापौरांच्या ह्याच्यावर नाही, खालच्या कुठल्या तरी एक दोघांच्या ह्याच्यावर ही महानगरपालिका चालत आहे. महापौर एकमेव तिथं कटपुतली आहेत हे मी सांगू इच्छिते. आणि ते कटपुतलीप्रमाणे जिकडे कोणी हलवेल त्याप्रमाणे ते हलत असतात. आणि सगळ्यात जास्त कारभार म्हणजे त्यांचा मिस्टर नगरसेवकांचा. महापौरांचे मिस्टर त्या ठिकाणी अतिशय म्हणजे जिथं मलिदा खायला मिळतो असे विषय त्या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत. आणि त्याच विषयावर हे करून त्यांनी आज सगळे विषय मंजूर करून घेतले. कसल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये विकास कामाचे विषय नाहीयेत. आणि या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व महिला, माझ्या नगरसेविका भगिनी असतील, सर्व नगरसेवक असतील, ह्या काँग्रेस पक्षाचा इतका जाहीर निषेध करतो. काल त्यांनी आमच्या सुमित्राताईंना सांगितलं की कटपुतली आहे, आज पाहता तर त्याच्यापेक्षा खालच्या लेवलच्या कटपुतली मला महापौर मॅडम दिसल्या. हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते. म्हणजे आज तुम्ही कोणत्या पक्षामध्ये कुणाला नाव ठेवता, आज त्या उपमुख्यमंत्री आहेत, त्या स्वतःचं नेतृत्व करण्यासाठी खंबीर आहे, तर तुम्ही आज त्यांना कटपुतली म्हणता. आणि आज तुम्ही म्हणजे आपण आज पत्रकार बांधव तिथं सभागृहामध्ये होता, त्यांनी मला आज तुम्ही सांगा 4 शब्दाच्या वरी त्यांचा 5वा शब्द जर असेल तर आम्हाला काढून दाखवा. आवाज इतका त्यांचा म्हणजे बाहेर येत नाही. हे म्हणजे कोणाच्या ह्याच्यावर चालते महानगरपालिका. आणि इथले तेवढेच सगळे काँग्रेसचे सगळे असतील, आमदार साहेब असतील, हे सगळेच त्याच्यासाठी दोषी आहेत आणि त्यांना लातूरचा विकास करू द्यायचा नाही. जर असं ते करत असतील तर त्यांना वाटत असेल की भारतीय जनता पार्टी शांत राहील तर ते कदापि खपून घेतलं जाणार नाही. त्यांचे प्रत्येक ह्याला आम्ही विरोध करून लातूरच्या जनतेचा विकास कसा होईल आणि लातूरच्या जनतेला प्रत्येक सोयी कशा मिळतील ह्या आम्ही नक्की या ठिकाणी त्यांना दाखवून देऊ. तर हे होते भारतीय जनता पार्टीच्या महिला नगरसेवका यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. काँग्रेस खूप तर दडपशाहीची भाषा करतोय आणि अशा पद्धतीनं गोंधळ घालत शहरातील महत्वपूर्ण विषय सोडून अन्य विषय घेऊन या विषयाला मंजुरी देण्याचा घाट घातलेला आहे. आणि याच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेसचा तर जाहीर पद्धतीने त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि उद्यापासून त्यांची आंदोलनाची दिशा ठरणार आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवू अशा पद्धतीचे देखील वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.